ब्रॉट टू यू बाय विगार्ड। जबरदस्त म्हणजे सामान्य जनतेने हे इलेक्शन आता हातात घेतलेलं आहे। तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे ते फार लहान मुलापासून थोर व्यक्तींपर्यंत पोहोचलेलं आहे आणि निलेश भाऊ लंके हे 100% खासदार होणार असं जनतेचं मत आहे आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे लोकांचा उत्साह बघितल्यानंतर एका गोष्टीची जाण होते की हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे कितीही पैशाचा वापर केला, किती दबाव तंत्राचा वापर केला, विजय हा सत्याचा होतो आणि आपल्या निलेश भाऊंचा होणार। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नाही, तिथेही लोकांनी इलेक्शन हातात घेतलं होतं, तिथेही दमदाटी होती, गुंडांचा वापर तिथेही केला गेला होता, इथेही केला गेलाय, पैशाचा वापर दोन्हीकडे तिथं सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे इलेक्शन आपल्याला इथं बघावं लागते आणि सगळीकडेच बघावं लागते। भाजप आणि मित्रपक्षाकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा या इलेक्शनमध्ये वापरला गेला आहे। तरी सुद्धा काही केलं तरी मला असं वाटतं कमीत कमी 30 ते 35 खासदार हे महाविकास आघाडीचे या 2024च्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। अजित पवारांनी आश्चर्यजनक भाषण आहे। खरं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय अजितदादांना लागली असं मला वाटतं। देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार आहे, एक मीपणा आहे आणि दादांचं यंदाचं भाषण आपण बघितलं तर तसंच कुठेतरी आहे। कुठल्याही व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर एक मोठा नेता जो विचाराने पक्का आहे, 60 वर्ष जो विचार पवार साहेबांनी जपलाय त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी गद्दारी केली नाही, बदललेलं नाही। त्यामुळे पवार साहेबांकडे बघून आणि तसंच सामान्य जनता ठरवते कोणाला खासदार आणि आमदार बनवायचं, कुठेही दुसरा असा मीच बघतो असं म्हणून कधीही आज होत नसतं। तो जो आवाज दादांचा पूर्वी असायचा तो साहेबांच्या पाठिंब्याली आणि लोकांच्या विश्वासाने कुठेतरी मोठा असायचा। आजचा आवाज कुठेतरी मोकळा आवाज असा वाटला आणि उलट दादांनी पारनेरमध्ये सभा घेतल्यामुळे लंके भाऊंची लीड पारनेरमधून जी कुठली होणार होती त्याच्यामध्ये 20,000ची लीड दादांच्या भाषणामुळे वाढली असं आपल्याला म्हणावं लागेल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। दादा कुठेतरी भाजप 400 पारचा नारा देत होतं आणि अक्षरशः जे केंद्रातलं मंत्रिमंडळ आहे ते महाराष्ट्रात गल्लीगोळात मत मागण्यासाठी फिरतं, कसं पाहतात? अहो, आता श्रीगोंद्यामध्ये तिथं एक मोठ्या नेत्याची सभा होती भाजपची, ती कदाचित आता कॅन्सल करावी लागली कारण लोकच गोळा झालेले नाही। आता मोदी साहेब स्वतः एका राज्यामध्ये 40 सभा जर घेणार असतील तर त्याच्यावरनं समजून घ्या त्यांची आजची काय परिस्थिती आहे। त्यामुळे कितीही त्यांनी सभा घेतल्या तर 10 वर्षामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी काहीही केलं नाही, म्हणून लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत। तुम्ही द्वेषाचं राजकारण करा, काही करा, पण लोकांनी ठरवलेलं आहे भाजपला हद्दपार करायचं म्हणजे करायचं आणि ते आता होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। देवेंद्र फडणवीस निवडणुकीमध्ये तुम्ही जे व्हिडिओ ट्विट केले होते याला त्या संचालकांवर कुठेतरी आज कारवाई झालेली आहे। एका छोट्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे, त्याच्यावरनं होत नसतं, पूर्ण सिस्टममध्ये जावं लागेल, सीसीटीव्ही बघावे लागतील, सीसीटीव्ही मध्ये नक्कीच पैसे वाटतानाचे व्हिडिओ आहेत, हे इलेक्शन कमिशनकडे ते व्हिडिओ आहेत, आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्यामुळे याच्यामध्ये फक्त एका छोट्या अधिकाऱ्यापर्यंत हा विषय राहणार नाही, ते वरपर्यंत तिथं जाणार आणि जात नसेल तर आम्ही घेऊन जाणार। पण अशा पद्धतीने सामान्य शेतकऱ्याच्या बँकेचा वापर व्यक्तिगत हितासाठी काही नेते करत असतील तर आम्ही ते सहन करून घेणार नाही। देवेंद्र फडणवीस म्हणले की मोदींनी कुठलीही पवारांना ऑफर दिलेली नाही। आता मोदी साहेब खोटं बोलायला लागलेत असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत असावं। भाषणामध्ये मोदी साहेब स्वतः तिथं ऑफर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब म्हणतात नाही असं काहीच घडलं नाही। ज्या पद्धतीने धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते तिथं फडणवीस साहेबांनी शब्द दिला आणि तो त्यांना पूर्ण करता आला नाही, कारण का ते स्वतः फक्त
भाषण करतात बोल बच्चन ते स्वतः आहेत. त्यामुळे मोदी साहेब बोलून सुद्धा ते जर म्हणत असतील की मोदी साहेब बोलले नाहीत, त्याच्यावरनं कदाचित फडणवीस साहेबांचा विश्वास हा मोदी साहेबांवर पण राहिलेला नाही. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.